बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणेकर आणि भिवंडीकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेतील ठाणे धामणकर नाका दरम्यानच्या 11.9 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले. येत्या काही दिवसात या टप्प्याचे 100% काम पूर्ण करून त्याच्या संचालनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा दिल्लीच्या पथकाला पाचारण करून चाचण्या घेतल्या जाणार आहेत. तर या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेत ठाणे ते धामणकर नाका टप्प्याचे संचालन वर्षाअखेर केले जाणार आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरीस ठाणे ते धामणकर नाका दरम्यान मेट्रो धावणार आहे. MMRDAच्या 14 मेट्रो मार्गिकेतील महत्त्वाच्या अशा 5 मार्गिकेतील ठाणे ते धामणकर नाका अशा पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. ते लवकरच धामणकर नाका ते दुर्गाडी अशा दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान मेट्रो 5 मार्गिकेच्या आराखड्यात MMRDAकडून मोठे बदल करण्यात आले असून मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंतचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे आता मेट्रो 5 मार्गिका एकूण 34.21 किलोमीटरची झाले. यात टप्पा 1, टप्पा 2 आणि 5A असे 3 टप्पे असणार आहेत. ठाणे ते धामणकर नाका टप्पा 1 एकूण 11.9 किलोमीटरचा, धामणकर नाका ते दुर्गाडी टप्पा 2 10.48 किलोमीटरचा, तर दुर्गाडी, खडकपाडा, भोईरवाडी, कल्याण, उल्हासनगर असा 5A टप्पा असणार आहे. त्यानुसार टप्पा 1चे काम मागील काही वर्षापासून सुरू असून आता बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती MMRDAकडून देण्यात आली आहे. यासाठी अंदाजे 6,741 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण करून या टप्प्याच्या संचालनाच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. त्यानुसार लवकरच या टप्प्यासाठी CMRS चाचण्यांना सुरुवात करून सुरक्षा प्रमाणपत्र घेत हा टप्पा वर्षाअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याचे MMRDAकडून सांगण्यात आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतरही कामे रखडल्याने आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 5 जूनची नवीन मुदत जाहीर केले. तसेच पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील अनेक नाल्याच्या काठावर गाळाचे ढीग अजूनही पडून असल्याचे चित्र असून या नव्या मुदतीत तरी कामे पूर्ण होणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे 31 मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले होते. नाल्यातून काढलेला गाळ तातडीने उचलून योग्य ठिकाणी टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये गाळाचे ढीग अजूनही नाल्याच्या काठावर पडून असल्याचे चित्र असून 31 मेच्या मुदतीसाठी 3 दिवस शिल्लक राहिले असतानाही नालेसफाई कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. नालेसफाई कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राव यांनी काल घेतलेल्या बैठकीत ही बाब उघडकीस होताच त्यांनी नालेसफाईसाठी 5 जूनची नवीन मुदत जाहीर केले. तसेच नालेसफाईची कामे करताना दर्जा, गती आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाचा प्रभाग समिती निहाय आढावा घेताना आयुक्त राव यांनी अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिलेत. ठाण्यातील 11 वर्षीय गिर्यारोहक गृहीता विचारे हिने अवघ्या 33 दिवसात भारतातील 16 राज्यातील सर्वोच्च शिखरे सर करून अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे. मिशन इंडिया समिट या मोहिमेद्वारे तिने केवळ धाडस आणि जिद्दीचे प्रदर्शन केले नाही तर बेटी बचाव, बेटी पढाव आणि सशक्त मुली म्हणजे सक्षम राष्ट्र हा सामाजिक संदेशही देशभर पोहोचवला आहे. धाडस, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ठाण्यातील 11 वर्षीय युवा गिर्यारोहक गृहीता विचारे हिने अवघ्या 33 दिवसात भारतातील 16 राज्यांमधील 16 सर्वोच्च शिखरे सर करत उल्लेखनीय विक्रम नोंदवला आहे. मिशन इंडिया समिट 16 राज्ये 16 शिखरे या विशेष मोहिमेद्वारे तिने केवळ गिर्यारोहण क्षेत्रात यश मिळवले नाही तर बेटी बचाव, बेटी पढाव आणि सशक्त मुलगी म्हणजे सक्षम राष्ट्र हा सामाजिक संदेश देशभर पोहोचवण्याचे कार्यही केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातील एस टी डेपोच्या इमारती जुन्या जीर्ण झाल्यात. गळणारे छत, तुटलेले फलाट, खड्डेमय आगार, अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांच्या आतोनात हाल होत आहेत. याकडे शिवसेना पक्षाने आज लक्ष वेधले. शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथील डेपोची पाहणी करण्यात आली. यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी डेपोची झालेली भीषण दुरावस्था पाहून एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. येत्या 15 दिवसात सुधारणा न झाल्यास जोरदार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. ठाण्यातील सर्व डेपोमध्ये समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. प्रवाशांसाठी साधे पिण्याचे पाणी नाही, व्यवस्थित स्वच्छतागृह नाहीत, पंखे नाहीत, बसायला योग्य आसन व्यवस्था नसल्याचे समोर आले. धक्कादायक म्हणजे स्टेशन डेपो आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पाणी दौऱ्यादरम्यान पाहायला मिळाला. तसे अतिशय दुर्गंधीयुक्त असलेल्या महिला शौचालयात बेकायदेशीरपणे पैसे स्वीकारले जात असल्याचे निदर्शनात येतात. राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ पैसे घेणे बंद करण्याचे आदेश दिलेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून त्यासाठी वाढीव पैसे उकळले जात असल्याबद्दलही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे रखडली असून या कामांना आचारसंहितेतून विशेष सूट देण्यात यावी अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केले. राज्यात सध्या 25 जूनपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची अनेक विकासकामे आणि निविदा प्रक्रिया प्रलंबित राहिल्यात. विशेषतः आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले सफाई, रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा व्यवस्था, ड्रेनेज दुरुस्ती, संरक्षक भिंती, सांडपाणी व्यवस्थापन तसेच आपत्कालीन प्रतिबंधात्मक कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे खासदार म्हस्के यांनी निवेदनात नमूद केले. आचारसंहितेमुळे संबंधित कामांना मंजुरी देणे, निविदा प्रक्रिया राबविणे आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात करणे शक्य होत नसल्याने नागरिकांना आगामी पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत शकतो अशी भीती म्हस्के यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या सुरक्षेचा व सार्वजनिक हिताचा विचार करून पावसाळ्यापूर्वीच्या अत्यावश्यक व आपत्कालीन स्वरूपाची कामे करण्यास विशेष परवानगी द्यावी. तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांना निविदा प्रक्रिया व कामे सुरू करण्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी मागणी म्हस्के यांनी प्रशासनाकडे केली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.